नुकताच शासनातर्फे दर्यापूर तालुक्याकरिता बफर स्टॉक व त्याचे वाटप दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघातर्फेच व्हावे, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य वाटप होणार आहे व वाटप करताना कोणते प्रकारचे लिंकिंग केल्या जाणार नाही याची काळजी VCMS तर्फे घेण्यात यावी। VCMS तर्फे खरेदी विक्रीच्या गोडाऊन मध्ये 6600 पोते युरिया व DAP 1760 बॅग प्राप्त झाले, मात्र त्याचे वाटप VCMC तर्फे होत असल्याने त्याच्या आदेशाने दर्यापूर खरेदी विक्रीला 200 पोते DAP व 225 पोते युरिया असा आदेश विक्री करण्याकरिता मिळाल्याने 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वाटप सुरू झाले। ते वाटप दर्यापूर तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील कोरपे, सचिव मधु पाटील, संचालक भैयासाहेब टेकाडे, व्यवस्थापक राजीव गावंडे, तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप सुरू झाले। वाटप एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले की प्रत्येकाचे आधार कार्ड व थंब घेऊन DAP व युरिया प्रत्येकी 2 पोते या पद्धतीने वाटप करण्यात आले व ते वाटप सकाळी सुरू झालेले दुपारी 2 वाजेपर्यंत रीतसर एका लाईन मध्ये संपेपर्यंत सुरू होते। स्त्रियांची लाईन वेगळी होती आणि पुरुषांची वेगळी होती, त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याच्यावर लक्ष ठेवून पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। मी खरेदी विक्री अध्यक्ष गजानन जाधव। आमच्या खरेदी विक्री संघात जो बफर स्टॉक येते युरिया आणि DAP आमच्या इथं VCMS ने पाठवलेला VCMS माल आहे, त्यापैकी आम्हाला काल आदेश येऊन 200 पोते DAP आणि 225 पोते युरिया वाटपासाठी प्राप्त झाला। ते वाटप आणि आदेशानुसार ते वाटप आम्ही बाकायदा थम्स अप आणि आधार कार्ड घेऊन प्रत्येकाला 2 पोते असं वाटप केलं। त्यावेळेस कृषी अधिकारी, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आम्ही सर्व हजर होतो। कोणाचीही तिथं तक्रार नाही, कृषी अधिकारी होते, सगळे समोर 2 पोते घेऊन आम्ही 225 पोते युरिया आणि 200 पोते DAP चांगलं नियमानं वाटप केलं। दोघे थम्स घेऊन वाटप केलं आणि सबंध सुरळीत वाटप झालं। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।